एक महत्त्वाची बातमी, मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती गुल झालेली आहे। मंत्र्यांचे बंगले अंधारात गेलेत। मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यातील वीज ही गायब झालेली आहे। बत्ती गुल झालेली आहे मंत्र्यांच्या बंगल्यांमधली। मंत्र्यांचे बंगले हे आता अंधारात गेलेले आहेत। बत्ती गुलचा फटका हा फक्त सर्वसामान्यांनाच नाही तर आता मंत्र्यांना सुद्धा बसू लागलेला आहे। मंत्रालयासमोर मंत्र्यांचे जेवढे बंगले आहेत ते बंगले सध्या अंधारात गेल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणची संपूर्ण लाईट जी आहे ती गेलेली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती, नेमकं काय घडलंय? नक्कीच वृषाली, मंत्रालयासमोर जे मंत्र्यांचे शासकीय निवासस्थानं आहेत या शासकीय निवासस्थानातील गेल्या 10 मिनिटांपासून बत्ती गुल झालेली आहे। मी सध्या शिवालय आणि त्याच्या बाजूला जो मंत्री संजय शिरसाट यांचा जो शासकीय निवासस्थान आहे या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि गेल्या 10 मिनिटांपासून इथली बत्ती गुल झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। थोड्याच वेळामध्ये शिवालयामध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार आहे, परंतु त्या अगोदरच मंत्रालयाच्या समोरची सर्व बंगल्यांची जी आहे ते बत्ती गुल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नक्की या ठिकाणची संपूर्ण शासकीय निवासस्थानांची लाईट का गेले याबाबत अजूनपर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु अचानक लाईट गेल्यामुळे सर्वांची तारांबळ उडालेली आहे। कारण की थोड्याच वेळामध्ये शिवालय या आतमध्ये बंगल्यामध्ये जाऊ शकता का? विकास आघाडीची नक्कीच आपण समोर आपला पाहू शकतो की विशालगड हा जो बंगला आहे मंत्री हसन मुश्रीफ यांचा बंगला आहे आणि या ठिकाणची देखील बत्ती जी आहे ते बत्ती गुल झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। स्वतः मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी या ठिकाणी पाहायला मिळते, मात्र संपूर्ण बंगल्यांमधली लाईट जी आहे ती लाईट गेल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सोबतच बाजूला उपसभापती म्हणून काम पाहिलेल्या स्वतः नीलम गोरे यांचं देखील शासकीय निवासस्थान आहे, या ठिकाणची देखील बत्ती गुल झालेली आहे। संपूर्ण जे मंत्रालयाच्या समोर जे शासकीय निवासस्थानं आहेत या सर्व शासकीय निवासस्थानांमधली बत्ती गुल झाल्याचा